मंडळी नमस्कार. महाभारतामध्ये खूप कथा आहेत. त्याच्यामध्ये सौती ऋषींनी सांगितलेल्या धौम्य ऋषींच्या शिष्यांच्या कथा आपण काही बघणार आहोत. धौम्य नावाचे ऋषी होते. या ऋषींच्या वडिलांचं नाव आपोद. धौम्य ऋषी प्रसिद्ध आहेत. त्यांनीच पहिल्यांदा रामकथा पांडवांना सांगितली. या धौम्य ऋषींचे शिष्य होते. त्याच्यामधला एक अरुणी नावाचा शिष्य होता. गुरुगृही राहणाऱ्या शिष्यांना गुरु सद्गुणीच बनवत असत. सगळ्या सद्गुणांची उपासना त्यांच्या ठिकाणी झाली पाहिजे असा शिक्षणाचा अट्टहास असायचा. आणि शिष्यांचं कर्तव्य हे असायचं की आपल्या अंगी कोणताही दुर्गुण राहू नये असा प्रयत्न त्यांनी करायचा असायचा. हे सतत चालत असे. हा अरुणी नावाचा जो शिष्य होता, या अरुणीला एकदा धौम्य ऋषींनी काम सांगितलं. ते म्हणाले, शेतातल्या बांधावर एक भगदाड पडलं आहे आणि तिथून पाणी वाहून चाललं आहे. तू शेतामध्ये जा आणि ते पाणी अडवण्याचा प्रयत्न कर, म्हणजे आपल्या पिकांना पाणी कमी पडणार नाही. अरुणी शेतामध्ये गेला. त्यानं दगड आणले, माती आणली आणि त्या फुटलेल्या जागेवर ते सगळं लावण्याचा प्रयत्न केला. तो बराच वेळ ही खटपट करत होता, पण त्याला यश येत नव्हतं. कारण पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की या वेगामुळे तो जे प्रयत्न करत होता, दगडमाती जे तिथे लावत होता, ते टिकत नव्हती. शेवटी संध्याकाळ होत आली. त्यानं मनाशी एक निश्चय केला आणि तो त्या बांधावर आडवा झोपून राहिला. हळूहळू पाण्याचा वाहण्याचा वेग कमी झाला. पाणी फुटण्याचं प्रमाण कमी झालं. ते बाहेर, बांधाच्या बाहेर येईना. अरुणी तसाच पडून राहिला. पण संध्याकाळ झाली. शेतावरची सगळी माणसं घरी परत आली. अरुणी काही परत आला नाही. धौम्य ऋषींना काळजी वाटायला लागली. त्याला शोधण्यासाठी म्हणून धौम्य ऋषी शेतावर गेले. अंधार बराच झाला होता. मशाल घेऊन धौम्य ऋषी शेतात गेले. मशालीच्या उजेडामध्ये त्यांनी इकडे तिकडे बघितलं. शेवटी अरुणीला आवाज दिला की तू कुठे आहेस? अरुणीचा आवाज आला, गुरुजी, मी जिथे बांध फुटला आहे त्या फुटलेल्या बांधावर मी पडून आहे. धौम्य ऋषी तिथे गेले आणि त्यांनी ते बघितलं. अरुणीला त्यांनी उचललं आणि पोटाशी धरलं. त्यांना अतिशय गहिवरून आलं. अरुणीच्या आज्ञाधारकपणाचा आणि सहनशीलतेची त्यांना अतिशय प्रचिती आली आणि ते त्याला डोक्यावरून हात फिरवला. त्यांनी त्याला म्हणाले, बाळ, किती सहनशील आहेस, किती आज्ञाधारक आहेस. ते त्याला घरी घेऊन आले आणि त्याला सांगितलं की आजपासून तुला सगळे उद्दालक या नावाने ओळखतील, कारण तू शेताचा बांध त्याच्यावरून उठून आलेला आहेस. आपण उपनिषद जर वाचली तर छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक ऋषी आणि त्यांचा मुलगा श्वेतकेतू यांचा संवाद आहे. आणि आपल्याकडे एक महावाक्य प्रसिद्ध आहे, तत्वमसी, की तो तूच आहेस. या उक्तीचा
अर्थ समजावून सांगणारा हा श्वेतकेतू आणि उद्दालक ऋषींचा उपनिषदातला संवाद अतिशय प्रसिद्ध आहे. असे हे उद्दालक ऋषी धौम्य ऋषींचे शिष्य, त्यांच्या दुसऱ्या शिष्याची कथा आपण पुढच्या भागामध्ये ऐकू. आज इथे थांबू.